विद्यार्थी मित्र हो, आज आपण सेमिस्टर त्या ठिकाणी चौथे सेमिस्टर 4 या ठिकाणी पेपर जो आहे तर तो त्या ठिकाणी BATY सेमिस्टर 4 सबसिडरी जे आहे तर या सबसिडरी याच्यामध्ये आपल्याला जिओग्राफी ऑफ नॅचरल कॅलॅमिटीज हा पेपर जो आहे तर तो त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे। आता हा पेपर अभ्यासण्याच्या अगोदर मी तुम्हाला ह्याच्या अगोदर या पेपरचा सिलेबस जो आहे तर तो या ठिकाणी तुम्हाला मी दिलेला आहे आणि त्या सिलेबस मध्ये प्रत्येक प्रकरणामध्ये किंवा चॅप्टर मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे किंवा कशाचा अभ्यास करायचा आहे तर ते आपण मागच्या पिरियड मध्ये त्या ठिकाणी बघितलं होतं। आता या ठिकाणी जिओग्राफी ऑफ नॅचरल कॅलॅमिटीज जे आहे त्याला नैसर्गिक आपत्ती भूगोल असं त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं। आता हा जो नैसर्गिक आपत्ती भूगोल जो आहे, आता मागच्या पिरियड आपल्या मागच्या सत्रामध्ये आपण पर्यावरण भूगोल ह्या विषयाचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला होता। आता पर्यावरण भूगोल जे आहे तर याच्यामध्ये पर्यावरण म्हणजे काय किंवा पर्यावरणाचे प्रकार, परिसंस्था ह्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला होता। तर याच्यामध्ये पर्यावरणाचा अभ्यास करत असताना आपल्याला पर्यावरण म्हणजे सभोवताची परिस्थिती, आता सभोवताची परिस्थिती जी आहे तर ती एक किंवा अनेक सजीवाच्या संदर्भात असू शकते किंवा एक किंवा अनेक घटकांच्या संदर्भात त्या ठिकाणी असू शकते आणि त्या संपूर्ण टोटल परिस्थिती जी आहे त्याला टोटॅलिटी असं त्या ठिकाणी म्हणतात आणि त्या परिस्थितीला किंवा त्याला सभोवताची परिस्थिती म्हणजे पर्यावरण असं त्या ठिकाणी आपण अभ्यासलं होतं। आता याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती जे आहे याला नॅचरल कॅलॅमिटीज असं त्या ठिकाणी म्हणत असतो। आता नैसर्गिक आपत्ती जे आहे तर याच्यामध्ये प्रामुख्याने निसर्गामध्ये घडून येणाऱ्या ज्या काही सडनली चेंजेस जे आहेत किंवा सावकाशपणे होणारे जे बदल जे आहेत तर त्याच्यामुळे विनाशकारी बदल त्या ठिकाणी होत असतात, त्याच्यातून जीवितहानी, वित्तहानी ती त्या ठिकाणी होत असते। आता नैसर्गिक आपत्ती जे आहे तर याचा आपण अभ्यास करत असताना याचं सुरुवातीला म्हणजे भूकंप जे आहे, ज्वालामुखी जे आहे, त्याच्यानंतर पूर जे आहे, चक्रीवादळ जे आहेत, हिमवर्षाव जे आहे, त्याच्यानंतर गारा जे आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी विविध प्रकारचे रोग जे आहेत, साथीचे रोग जे आहेत तर ह्या ज्या काही घटना ज्या आहेत तर त्या नैसर्गिक आपत्ती म्हणून त्या ठिकाणी ओळखल्या जातात। आता याच्यामध्ये काही पर्यावरणीय आपत्ती ज्या आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला याच्यामध्ये अवर्षण जे आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला ह्या पेपरमध्ये त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे। आता नैसर्गिक आपत्ती भूगोल जो आहे तर तो अभ्यासत असताना मानव जे आहे तर माणसाचं पाऊल हे पृथ्वीवर सर्वात उशिरा त्या ठिकाणी जरी पडलं तरी मानव जो आहे तर हा एक इतर प्राण्यांपेक्षा वेगळा त्या ठिकाणी ठरला, कारण निसर्गात त्याला वाचाशक्ती जी आहे, बुद्धिशक्ती जी आहे, कल्पना शक्ती जी आहे, निरीक्षण शक्ती जी आहे हे जे त्याला मिळालेलं आहे तर तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा त्या ठिकाणी आहे। आणि मानव आणि निसर्ग जेव्हापासून मानवाचं पाऊल या पृथ्वी तलावर त्या ठिकाणी पडलं तर त्याचा आणि निसर्गाचा त्या ठिकाणी संबंध जो आहे तो त्या ठिकाणी आहे आणि मानवाचा निसर्गावर त्या ठिकाणी परिणाम होत असतो, तसंच निसर्गाचा सुद्धा मानवावर त्या ठिकाणी परिणाम होत असतो। आता मानव जे आहे तर पृथ्वी तलावर अस्तित्वात आल्यापासून त्याला अनेक प्रकारचे नैसर्गिक आपत्ती जे आहे तर त्यांना तो त्या ठिकाणी तोंड देत आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण जर बघितलं की उष्णता जी आहे, उष्णतेच्या लाटा ह्याच्यातून त्याला त्या ठिकाणी निसर्गात संघर्ष आहे, त्याच्यानंतर अति थंडी जी आहे, त्याच्यानंतर पूर जे आहे, वादळे जे आहेत, भूकंप जे आहेत, ज्वालामुखी जे आहे तर या सर्व आपत्तींचा सामना हा मानव हा त्या ठिकाणी करत आलेला आहे आणि हे करत असताना याचा सजीव सृष्टीवर सुद्धा तेवढाच त्याचा परिणाम जो आहे तर तो त्या ठिकाणी होत असतो। आता मानव जो आहे हा बुद्धिवान जरी असला, त्याच्यामध्ये निरीक्षण शक्ती जरी असली, कल्पना शक्ती जरी असली तरी पण निसर्गामध्ये घडणाऱ्या ज्या आपत्ती ज्या आहेत तर त्या आपत्तीवर तो पूर्णपणे नियंत्रण जो आहे तर तो मिळू शकलेला नाही किंवा नैसर्गिक घटक जे आहेत तर ते अतिशय प्रबळ त्या ठिकाणी आहेत, परंतु तो ज्या घटना घडतात तर त्या घटना का घडतात, कशामुळे घडतात किंवा त्याच्या पाठीमागची कारणं जी आहेत तर ती त्या ठिकाणी शोधून
तो त्याच्यावर उपाययोजना जो आहे तर तो करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. तर या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती भूगोल जो आहे तर नैसर्गिक आपत्ती भूगोलाचा अभ्यास करत असताना ह्याच्या काही व्याख्या ज्या आहेत तर त्या व्याख्या आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. आता नैसर्गिक आपत्ती भूगोल हा विषय अभ्यासत असताना आपल्याला प्रामुख्याने पर्यावरणातील आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी आणि त्याची माहिती जी आहे तर ती असणं या ठिकाणी आवश्यक आहे. परंतु आपण या म्हणजे पेपरमध्ये या ठिकाणी पर्यावरणीय आपत्ती आणि त्या कोणत्या आहेत त्यांचं स्वरूप जे आहे तर ते काय आहे तर यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. ज्याप्रमाणे नैसर्गिक आणि मानवी क्रियांनी प्रदूषण घडून येते तसंच बऱ्याच वेळा पर्यावरणात मोठमोठे प्रलय देखील घडून येतात आणि पर्यावरणातील अशा प्रलयकारी घटकांना पर्यावरणीय आपत्ती असं त्या ठिकाणी म्हणतात. आता मानव जे आहे तर मानव हा स्वतःची प्रगती त्या ठिकाणी करत असताना तो त्याने अनेक प्रकारचे शोध जे आहेत तर ते त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि त्याच्यातून पर्यावरणामध्ये अनेक बदल जे आहेत चेंजेस जे आहेत तर ते त्या ठिकाणी झालेले आहेत. आता प्रदूषण जे आहे तर ही एक सर्वात मोठी समस्या त्या ठिकाणी आहे. आता याच्यामध्ये जल प्रदूषण असेल, मृदा प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे. हे जे प्रदूषण जे आहेत तर हे सुद्धा पर्यावरणीय त्या ठिकाणी समस्या ज्या आहेत तर त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर व्याख्या ज्या आहेत तर सुरुवातीला आपण या ठिकाणी पहिली जी व्याख्या जी आहे की नैसर्गिक किंवा मानवी शक्तींमुळे पर्यावरणात अकस्मात घडून येणाऱ्या विनाशकारी बदल म्हणजे पर्यावरणीय आपत्ती होय. आता याच्यामध्ये नैसर्गिक किंवा मानवी शक्तीमुळे नैसर्गिक जे आहेत त्या निसर्गता निर्माण होणाऱ्या घटना ज्या आहेत कारण पृथ्वीवर दररोज कुठे ना कुठेतरी नैसर्गिक आपत्ती ज्या आहेत तर त्या होत असतात आणि त्याच्यामुळे हा नित्यक्रम निसर्गाचा त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर मानवी शक्ती जी आहे तर त्याच्यामुळे पर्यावरणात अकस्मात घडून येणारे विनाशकारी बदल जे आहेत तर त्यांना पर्यावरणीय आपत्ती असं म्हणतात. कारण ह्या ज्या आपत्ती ज्या आहेत तर त्या विनाशकारी असतात, विध्वंसक त्या ठिकाणी असतात. आता याच्यामध्ये जर बघितलं की निसर्गता भूकंप, ज्वालामुखी, आगी लागणे, पूर हे तर आहेच, पण मानवी जे आहे तर मानवाने युद्ध जे आहे किंवा अणुस्फोट जे आहे, बॉम्बस्फोट जे आहे किंवा मिसाईल्स टेस्टिंग जे आहे तर हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर म्हणजे पर्यावरणात बदल त्या ठिकाणी घडून आणतात आणि यांचे बदल जे आहेत सावकाश असतात किंवा सडनली त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणून या ठिकाणी नैसर्गिक आणि मानवी शक्तीमुळे पर्यावरणात अकस्मात घडून येणारे विनाशकारी बदल म्हणजे पर्यावरणीय आपत्ती होय. त्याचबरोबर दुसरी जी व्याख्या या ठिकाणी दिलेली की नैसर्गिक क्रिया प्रक्रिया व मानवी कार्य यामुळे पर्यावरणात आकस्मिक व काही वेळा सावकाशपणे परिवर्तन होऊन विध्वंसक घटना घडतात व त्याचा परिणाम त्या पर्यावरणातील सजीवांवर त्या ठिकाणी होतो त्यास पर्यावरणीय आपत्ती असं त्या ठिकाणी म्हणतात. आता या ठिकाणी नैसर्गिक क्रिया प्रक्रिया ज्या आहेत आणि मानवी कार्यामुळे आता याच्यामध्ये आपण जर बघितलं की पर्यावरण प्रदूषण जे आहे, भूकंप जे आहे, त्याचबरोबर ज्वालामुखी जे आहे, ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर त्याच्यामधून अनेक प्रकारचे वायू जे आहे, धूळ जे आहे, राग जे आहे तर ते मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणामध्ये त्या ठिकाणी पसरते आणि प्रदूषण त्या ठिकाणी होत असतं. आणि मानवी क्रिया ज्या आहेत त्याच्यामध्ये औद्योगिकरण जे आहे त्याच्यातून प्रचंड प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड जे आहे, कार्बन मोनॉक्साईड, CFC यांचं प्रचंड म्हणजे उत्सर्जन जे आहे तर ते त्या ठिकाणी होतं आणि याच्यामुळे पर्यावरणामध्ये सावकाशपणे किंवा जलद गतीने त्या ठिकाणी म्हणजे त्याचे परिणाम जे आहेत तर विध्वंसक परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आता याचं जर आपण उदाहरण बघितलं की दुसरं महायुद्ध जे आहे तर याच्यामध्ये जपानवर जो अणुबॉम्ब टाकलेला आहे तर त्याचे विध्वंसक परिणाम हे खूप गंभीर त्या ठिकाणी होतं. म्हणून ते पर्यावरणीय एक मोठी आपत्ती त्या ठिकाणी होती. त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर बघितलं की ती मानवी कार्यामुळे ती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती आणि त्याचे परिणाम जे आहेत तर पर्यावरणातील सजीवांवर त्या ठिकाणी होतात आणि सजीव जे आहेत तर त्यांचं अस्तित्व हे धोक्यामध्ये त्या ठिकाणी येतं किंवा त्यांची जीवितहानी त्या ठिकाणी होते. म्हणून यांना पर्यावरणीय आपत्ती असं त्या ठिकाणी म्हणतात. आता
पर्यावरणीय आपत्ती ज्या आहेत तर त्यांचे दोन प्रकारात वर्गीकरण त्या ठिकाणी करण्यात येतं. आता पर्यावरणीय आपत्तीमध्ये पहिलं जे आहे तर ते म्हणजे नैसर्गिक आपत्ती, ज्याला नॅचरल कॅलॅमिटीज किंवा हॅझर्ड्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता हे जे कॅलॅमिटीज आणि हॅझर्ड्स जे आहेत त्यांचा शब्दाचा अर्थ म्हणजे यांचा ढोबळमानाने अर्थ एकच त्या ठिकाणी आहे, नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती जी आहे ज्याला मॅनमेड हॅझर्ड्स असं त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता निसर्ग आणि मानव जे आहे, निसर्गाचा परिणाम हा मानवावर त्या ठिकाणी होत असतो, तसंच मानव जो आहे तर निसर्गामध्ये बदल त्या ठिकाणी घडत असतो, म्हणून मानवाचा सुद्धा परिणाम हा निसर्गात त्या ठिकाणी होत असतो. आता याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती जी आहे तर नैसर्गिक आपत्ती कोणाला त्या ठिकाणी म्हणायचं तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता नैसर्गिक शक्तीमुळे पर्यावरणात घडून येणारा सावकाश किंवा आकस्मिक विनाशकारी बदल म्हणजे नैसर्गिक आपत्ती होय. आता नैसर्गिक शक्ती ज्या आहेत तर त्यांच्यामुळे पर्यावरणात घडून येणारा बदल जो आहे तर तो कसा आहे, सावकाश किंवा आकस्मिक, अचानक, सडनली. जसं भूकंप जे आहे तर त्या काही सेकंद त्या ठिकाणी असतो आणि अतिशय विनाशकारी त्या ठिकाणी होतो. जर समजा भूकंप हा पाण्यात झाला तर समुद्राच्या तळावर त्या ठिकाणी झाला तर प्रचंड अशा सुनामी लाटा ज्या आहेत तर त्या ठिकाणी निर्माण होतात आणि त्या किनारी प्रदेशात जर धडकल्या तर त्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी जे आहे तर ते घडत असतात. किंवा ज्या ठिकाणी दाट लोकसंख्या आहे अशा प्रदेशामध्ये जर भूकंप झाला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर म्हणजे वित्तहानी जी आहे, जीवितहानी जी आहे तर ती त्या ठिकाणी होते. आणि आकस्मिक घडणाऱ्या घटना आहेत, काही सेकंदातच त्या ठिकाणी म्हणजे प्रचंड नुकसान जे आहे तर ते त्या ठिकाणी होत असतं. त्याचबरोबर या ठिकाणी पूर जे आहे, चक्रीवादळे जे आहेत तर ती सुद्धा, आता चक्रीवादळ जी आहेत समुद्रात जर निर्माण झाली आणि ती निर्माण झाली जर समुद्रामध्येच ती त्या ठिकाणी म्हणजे शांत झाली तर ठीक आहे. जर ते किनाऱ्यावर त्या ठिकाणी आली तर त्याचा परिणाम हे किनारपट्टीवर राहणारे लोक जे आहेत तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांचं नुकसान जे आहे तर ते त्या ठिकाणी होतं. आज आपण बघितलं की कोकणामध्ये नेहमी आता मागच्या वर्षी त्या ठिकाणी चक्रीवादळ जे आहे तर ते येऊन गेलेलं आहे आणि ओरिसाची किनारपट्टी जी आहे त्याच्यावर सुद्धा वार्षिक 1-2 चक्रीवादळे जी आहेत तर ती त्या ठिकाणी येतात आणि त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर विनाशकारी बदल जे आहेत तर ते त्या ठिकाणी होतात. म्हणून नैसर्गिक शक्तीमुळे पर्यावरणात बदल घडून येणारा सावकाश किंवा आकस्मिक विनाशकारी बदल म्हणजे नैसर्गिक आपत्ती त्या ठिकाणी होय. किंवा दुसरी जी त्याची व्याख्या दिलेली की निसर्ग चक्रात अनेक अद्भुत घटना घडत असतात, त्यामुळे पृथ्वीवर आपत्ती कोसळून क्षणार्धात प्रचंड उलथापालट त्या ठिकाणी घडून येते, त्यास नैसर्गिक आपत्ती असं त्या ठिकाणी म्हणतात. आता निसर्ग चक्रात अनेक अद्भुत घटना ज्या आहेत तर त्या ठिकाणी घडत असतात. आता वातावरण जे आहे तर वातावरणामध्ये अनेक प्रकारच्या क्रिया प्रक्रिया आणि घटना त्या ठिकाणी घडत असतात आणि त्या बदलामुळे त्या ठिकाणी वादळं जे आहेत, चक्रीवादळं जी आहेत तर त्यांची निर्मिती ही त्या ठिकाणी होत असते आणि त्यांची निर्मिती झाल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड सोसाट्याचा वारा त्या ठिकाणी असतो किंवा प्रचंड पाऊस किंवा गारा जे आहे तर त्यांचा त्या ठिकाणी होतो किंवा हिमवर्षाव हा त्या ठिकाणी होत असतो. म्हणून निसर्ग चक्रात ज्या घटना घडत असतात तर त्याच्यातून चक्रीवादळ जे आहे त्यांची निर्मिती त्या ठिकाणी होत असते आणि त्यामुळे धुळीची वादळ वगैरे जे आहेत तर त्यांची निर्मिती त्या ठिकाणी होते आणि याच्यातून नैसर्गिक आपत्ती ज्या आहेत तर त्या होतात. त्यामुळे पृथ्वीवर आपत्ती कोसळून क्षणार्धात प्रचंड उलथापालट घडून त्यास नैसर्गिक आपत्ती असं त्याला त्या ठिकाणी म्हणतात. आता नैसर्गिक आपत्तीचा त्याच्यामध्ये ह्या व्याख्या ज्या आहेत तर त्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे आणि बाकीच्या ज्या व्याख्या ज्या आहेत आता या ठिकाणी मानव निर्मित आपत्ती ज्या आहे की ज्या आपत्ती मानवामुळे त्या ठिकाणी निर्माण होतात तर त्या आपत्ती ज्या आहेत आता नैसर्गिक आपत्तीप्रमाणे त्या ठिकाणी मानवी क्रियेद्वारे पर्यावरणात निर्माण होणाऱ्या आपत्तींना मानव निर्मित पर्यावरणीय आपत्ती असं त्याला त्या ठिकाणी म्हणतात. आता मानवी क्रियेमुळे पर्यावरणात निर्माण होणाऱ्या आपत्ती ज्या आहेत तर त्या मानव निर्मित पर्यावरणीय आपत्ती असं त्या ठिकाणी आहेत किंवा पर्यावरणात निर्माण होणाऱ्या आपत्ती जेव्हा त्या आपत्तीचं मूळ कारण मानव त्या ठिकाणी असतो अशा आपत्तींना मानव निर्मित पर्यावरणीय आपत्ती असं त्या ठिकाणी म्हणतात.
आता याच्यामध्ये मानवनिर्मित आपत्ती ज्या आहेत तर याच्यामध्ये कारखान्यातले स्फोट असतील, अणुस्फोट असतील, युद्ध जे आहेत तर हे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येतात. आता या ठिकाणी पुढच्या ज्या व्याख्या ज्या आहेत तर याच्यामध्ये WHO ने जी व्याख्या केलेली आहे तर ती आपण पुढच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत.